So let's make puri. सर्वप्रथम कांदा खोबऱ्याचे भाजके वाटण करून घेतले होते. कुर्लीचे जे मोठे डेंगे असतात ते तोडून आणले होते, म्हणून छोट्या पायांचा रस्सा बनवण्यासाठी मी पाय तोडून कुर्ली साफ करून घेतली. त्यानंतर एका पातेलीत तेल गरम करून त्यात मिरची, लसूण व कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतला. मग त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून परतली. मसाला टाकताना तिखट, हळद आणि गरम मसाला, आलं लसूण पेस्ट टाकून कांदा परतून घेतला. चांगला परतून झाल्यावर त्यात टाकली आपली कुर्ली. काही ठिकाणी कुर्ल्यांना चिंबोरी किंवा खेकडा सुद्धा म्हणतात. त्यानंतर त्यात टाकले आपण तयार केलेलं वाटण आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून शिजवून घेतले आहे आणि आपली कुर्ली सुक्का रेडी आहे. सोबत बनवायचं होतं कुर्ल्यांच्या पायांचं सूप. त्यासाठी एका पातेलीत तेल गरम करून त्यात खडा मसाला टाकून मिरची, लसूण, कांदा टाकून परतला. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, तिखट, हळद आणि आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक केलेले कुर्लीचे पाय आणि पाणी त्यात ओतावे. त्यानंतर वाटण आणि चवीनुसार मीठ टाकून एक उकळी यायला द्यायची आहे आणि आपलं कुर्ली पाया सूप रेडी आहे. मी कुर्ली खायला माझ्या पप्पांकडून शिकली आहे. तुम्ही कुर्ली खायला कोणाकडून शिकलात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.